तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत. तर आज आमच्या घरात चालू आहे बेत, म्हणजे भाजी बनवली बटाट्याची. त्याच्या मागं काहीतरी काय काय करायचं चाललंय आता. हां, मला एका हाताने हलवायचा जमा नाही. डोसा चालते चालते करा. डोसा कडक आला पाहिजे बरं का चांगला. हॉटेलमध्ये कसा असतो मोठाच्या मोठा डोसा, मोठा नाही मला जमत. तिथं तवा नाही आपल्याकडे तेवढा, आणि तसा डोसा बनवायचा कडक मस्त पैकी. आणि त्याच्यात भाजी टाकायची. एक पातळ भाजी असते, अजून एक पातळ भाजी बनव मटकीचीच भाजी असते शक्यतो हॉटेलमध्ये. हां, काय रे बाबू, कशाची भाजी असते आपण खायचो डोसा तर. हां हां, ते असं असतं. मला बाहेरचं खाऊ घाला मग आता, म्हणजे नाही करत काय असतं ते बघेल. बर, तुला नेतो कधीतरी. हा, बनव म्हणलं छोटीशी कशाची तरी आमटी बनव. डोसा बनवायचा म्हणल्यावर. The next day. राम राम मंडळी, मी संदीप भगत स्वागत करतो तुमचं रामाच्या पारात. दिवस काय अजून उगवलेला नाही, आवाळ आलंय. रात्री थोडीशी झिमझिम झाली आहे. ही आली इकडं भाजीपाला. आज काय करायचे? पालकाची धपाटी. अरे एकच नंबर. बर, आपण भोपळा बघू आपला. बाबा 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 बाबा, काय बघा भोपळा. ही माझी ईट आहे आणि भोपळा केवढा झालाय बघा. तरी दिसा नाही नीट. पाला पाचोळ्याचे आडणं त्याच्या पलीकडे बी तेवढाच आहे. तुला ती चल र भोपळ्या टुनुक टुनुक माहित आहे का? हा, एक भोपळा तू आणि एक भोपळा मी, दोघ जण बसायचं त्यात. चल र भोपळ्या टुनुक टुनुक. आपला भोपळा चालत नाही. काय करायचं मग त्या गोष्टीतला चालत. टायमाला कुठं जाग पालक. आता इतका काय करता? हा, लय आला एका ह्याची टोपली भरली. माणूस किती खात असत. कारण की परत आपल्यालाच होतो ते. येते उगवून परत काढायचा, गायंला टाकायचा, कापून काढायचं, पुन्हा उगवते पालक. पालक उगवते, पुन्हा उगवते. आपल्याला लावायची गरजच पडत नाही. हा, बाळांनी धानं खाना 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 वाढली. गहू वाढला. हा, ड्रायव्हर पडल्यावर झाले. पाऊस पडल्याला हात बोल होत. याला नाही दिसना म्हटलं पालक. घे की घे. आणि झालं का नाही खुडून काढायचं. ती बी येऊन नाही द्यायचं त्याला लगीच एवढं काय पटकन. 2-3 वेळा खुडलेला आहे बघा. ह्याला बीच यायला बी ते मोडून टाकी. ते मोडून टाकायचं का? हा, तुला काय घ्यायचंय ते घ्यायचं. चला, त्याला बोळ मधलं नसते का पाडायची असते, पण चुकून मी तसंच टाकलंय पहिला. आता बर, पानावर केलेलं ते पान कसं उमटलंय. तेल जायसाठी असते ते गोड. हा, आतनं भाजायला समजा. बर, हे घ्या रे उरकून घ्या, खाऊन घ्या पटकन. दही धपाट. दही. बर, दही लावून रोल करून खायचं का कसं? नाही खायचं असं ते भाजी भाकरी खाल्ल्यासारखं. बर, अरे वा. आजची थाळी सुचिताची आवडतीची थाळी आहे की आवडीची. होय. हा, धपाट आवडतं लय. अशी पालक खात नाही ती, मग असा खाऊ घालायचा. होय ना, पूर जातो पोटात मग. हा, खरं. 3 पेढ्या पालक घेतला. लय हुशार आहे रे बाबा. बघ कसं डोकं आहे, लय डोकं आहे. अरे हरी, ये की मळ्यातला का काय भाजी पालक फिलक निघाला असता का? बर, कधी येतोय? आता इकडे फेशियल लावलंय बरं का, थोडं काम आहे इकडे बोंगा यांच्या इकडे. बर, लय वेळ लागेल का? लागल तासभर. आईला मला गावात जायचं होतं का मी. हाय मी आज थोडं दुपारपर्यंत येईल मी. बर, मी किती आहे बाबा? 12 वाजेपर्यंत हाय गावात. 12 वाजेपर्यंत हाय गावात आहे का?
म्हणजे गावाच्या साईडला जाय काम थोडं इकडे थोडं करणार आहे आणि जाणार आहे इकडे. बरं मग परत ये मग माझ्याकडं. हो हो मी जाऊ का गावात मग? चालते हा हो ये. काय येतोय लगेच आता? नाही यायचं माहित नाही, काम आहे थोडं. अरे येऊन गेला असता लगेच तर. कामावर आले एका. बर मग ये परत मी हो. हा हा. चालतंय हा. तर मी निघालो गावात आता. पाणी नाही, पाणी संपलंय, नाहीतर मी थांबलो असतो इथं. आणि आईची बी गाडी घेतो जरा, येतो. गावातल्या पेटीचं डिव्हिजन घ्यायचं आहे आपल्याला, एक मधमाशांचं वाढ व्हायला लागली त्याच्यामध्ये. लय आनंदाची गोष्ट आहे, जी कधी मनात नव्हतं माझ्या तसं व्हायला लागले. कारण की आता ही तसं बघायला गेलं तर माझा उद्देश तसा नव्हता, एखाद दुसरी पेटी आपल्याकडे असावी असं होता उद्देश माझा मधमाशाचा. पण वाढ व्हायला लागली त्यांची, झपाट्यानं वाढ व्हायला लागली. तर ह्याच्यातनं कदाचित व्यावसायिकदृष्ट्या सुद्धा आपल्याला ही लय फायदा करून देणार आहे असं वाटतंय मला. दत्त महाराजांची कृपा आपल्यावर. आणि कमळाचं म्हणचाल तर कमळाची पानं अशी एक उमलायला लागली ते बघा. तर लवकरच आपण इथं कमळं लावणार आहे. आणि कमळ ही दारात असलेलं शुभ असतं. शुभ म्हणजे लक्ष्मीचा वास असतो आणि विष्णूला प्रिय आहे कमळ. आणि कमळाचं कसं चिखलात राहून चिखलापासून अलिप्त असतं, त्याच्यामुळं एकदम चांगलं आहे, सगळ्या दृष्टीनं चांगलं. आलो गावात मी आता. इथं चालू आहे समोर ट्रॅक्टरने पुढच्या फळीनं जागाही व्यवस्थित करायची. आता दत्त जयंती जवळ आली, उद्यापासून सप्ताह बसलाय ना. हां ते पारायण करायचे आता मला बी गावातले आपले मळ्यातल्या घरी. मी चाललोय वाडीला, येतो माघारी लगेच. शनिवार आहे आज. तात्या कुठे गेलं? बाहेर जायचं. बरं. घरी आलो मी. घरी आल्यावर जेवण केलं परत, आणि जेवण करून आता मी निघालोय टेंभुर्णीला. टेंभुर्णीला आपण चालू एका ठिकाणी, तुम्हाला समजलंच. जाताना हरीला घेऊन जायचं आहे. हरीचं काम टेंभुर्णीत चालू आहे. त्याला सकाळी ये म्हणलं होतं तर येतो म्हणला ना, आलाच नाही. असा आहे हरे, कामातला माणूस आहे, बिझी माणूस आहे हरे म्हणजे. बरं येऊ का माघारी? गाईंना तेवढं फक्त बघ. डॉन जमलं तर कागद घेऊन येतो मी येताना. हा आलोय हरीकडं आता. हरीचं काम चालू आहे इथं. सगळं एवढं मोठं काम आहे, फर्निचर हरीनेच केलंय सगळं. शर्ट फिरतं घालावं लागा हरी. रस्त्याच्या कडेला काम चालू आहे तिथे. तू कार्पेंटर मोठा आहे असा तसा नाही. शर्ट गाठलं काम नसते आमचं. काम. बरं असू दे. काय काम तर काय दिसत नाही, सगळं प्लायवूडच पडलेलं आहे. ह्याने काम केलं का नाही रे? काय काम कसं केलं नाही, प्लायवूड संपवलं. संपवलं का? अरे कुठं काहीच दिसत नाही इकडच. होय 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 होय. तुम्हाला जाणेल काय दाखवा, नुसतं खालचं प्लायवूड दाखवा, बुस्ता दाखवा खालचा. नाही काय काम चालू आहे. हा तिथे काउंटर आहे मोठा. साईडला ठेवलं आहे. हा काय निघायचं काय? चला की निघू. येऊ सोडलं पाहिजे. शनिवार राहिला का? काय बी असू द्या. येऊ माघारी लगेच. येऊ माघारी. किती वेळ मागायला सोडणार? लगेच म्हणजे काय? अरे लगेच. मला माहिती आहे लगेच म्हणजे काय. तिथनं शिराळ असेल 5 किलोमीटर, 5-6 किलोमीटर आहे. जायचं देवाच्या पाया पडायचं माघारी. बघा हा किती वेळ जाईल तरी? अर्धा तास, 10-15 मिनिटं. तास लय झालं ह्याच्या पलीकडे नाही. तास काय करायचं? मग किती वेळ? 10-15 मिनिटात काय? 5 मिनिटात येऊ चल. आता काय बोलू आता तुला? आता मला निघायलाय बरं का कामावरनं. बघा आता सांगा तुम्ही. मग तू येतो म्हणला म्हणून मी आलोय. कुठं येतो म्हणला? आहे का तुम्ही म्हणलं मी यायला लागलोय. तू फोन केला मी तुला, तू येतो म्हणला म्हणून मी इतक्या लांब ना 15-20 मिनिटं सोडलं पाहिजे इथं. सोडतो की. चला बघा. होय होय. चला नाही सोडलं तर चहा पाचतो. झाला 4 आहे, 4 द्यावं लागेल. इथं मालकाचं काम आहे. मालक आपला दोस्तच आहे. असलं तरी त्याला ओपनिंग करायचंय. कधी आहे ओपनिंग? 2-4 दिवसात आहे. बरं आपण आलोय शिराळमध्ये, आणि इथं मंदिर आहे. मी पहिल्यांदाच येतो इथं, मलाही माहिती नाही. शनी शिराळ. शनी मंदिर शिराळ ही काय आहे. हां हे पुणे सोलापूर हायवेवर आहे. हो ठीक आहे. शनी मंदिर शिराळ पुणे सोलापूर हायवेवर टेंभुर्णी पासून. हां हे मंदिर आहे इथं. टेंभुर्णी पासून अलीगड 5
5 किलोमीटर हा? 5 नाही 2-3 किलोमीटर आहे लेन नाही आहे. नाही 5 किलोमीटर असतं. ही अशा पद्धतीने इथं परिसर आहे, स्वच्छता ही चांगली आहे आणि पिंपळाचं झाड आहे ते इथं आणि एक वडाचं झाड आहे. त्या वडाच्या झाडाखाली जाऊ आधी या. ही बेल आहे ते काही ना बेल. हा बेलच आहे हिला का काय मग बेलाच आहे बेल नाही ना बेलासारखं दिसतंय पण बेल नाही होय. कसलं फळ आहे वेगळंच आहे इकडे ही. बेलासारखं दिसते बरं का. हां तर ही बेलाचं झाड आहे बरं का. बेलातलाच प्रकार आहे, बेलच आहे दुसरं काय नाही. फक्त एका जातीची 5-5 वनस्पती असते त्यातला ही बेलातलाच ही एक प्रकार आहे. पानांचा वास घेऊन बघितला मी. आपण पायाही पडलो, दर्शन घेतलं आणि दर्शन झालं. प्रसाद ही खाल्ला आम्ही. प्रसाद म्हणजे नारळ फोडलेला तो प्रसाद घेतला आम्ही. आणि आता इथं 2 मिनटं बसू ह्या वडाच्या झाडाखाली मोठ्या आणि जाऊ. काय बघू. शांत आहे वातावरण इथलं. आम्ही एका झाडापाशी आलोय आणि त्या झाडाला फळं आहे. ती फळं तुम्हाला दाखवतो मी. आणि हरेने जिंदगीत पहिल्यांदा खाल्ले ते बी माझ्यामुळं. मला माहित नाही ती फळं कसली ती. आणि तुम्हाला सांगतो मला काय म्हणलं माहिती का आधी मला म्हणलं आधी तू खा, मला मारून टाकशील तू इकडे लांबच्या लांब. आधी मी खाल्लं आणि मग परत हऱ्याला दिलं खायला. असेल का सांगा ए हऱ्या लवड बोललो हऱ्या काय विचारलं तू खाल्लंय का म्हणलं खाल्ला. बघा ना तर बरा फिरायचो म्हणला. मी आधी खाऊन दाखवलं मग हऱ्याला दिलं खायला. बघा झाडाची फळं अशी आहे ती. तर ही लय मस्त लागते ती खायला. एकदा खाल्लं की सारखं खाते. चव चांगली आहे, गोड आहे. हा ही काय हऱ्याला याडच लागला आता. हो काही असं काय आहे बरं तर बघा कसलं आहे. काय झालंय तीच आहे त्याच्यातलं बिये येतं काय. मी बघितलं अगोदर खाली काय आहे ते. बिये येतं त्याचं बिये येतं रे झाडाचं बिये येतं. मला घाबरवलं की हऱ्याने. म्हणलं अजून काय झालं हऱ्याच्या हाताला खाल्ले की. आतल्या साईडला आहे हा ठीक आहे. अशी फुलं लागते ह्याला लय फळ आहे आणि असं मोठंच्या मोठं झाड होतं. हरेला सोडलं आणि आता मी निघालोय. कागद घेतलाय का आपल्याला पाणी साठवायसाठी. बरं येतो मग. येत नाही आता. आता मी काम करून येणार. किती वाजता येणार आहे. संध्याकाळी 7:30-8 वाजता. 9-10 वाजता. 9-10 8-9-10 8 वाजते ते घरी यायला. चालते चला येऊ का मग. हो या. तुरी आपल्या काढायला आल्या त्या. एक आठवड्यात आपल्याला काढावं लागतील. एखादी शेंगवली आहे. सगळ्या शेंगा वाळल्या त्या पण अशी एखादी वली आहे शेंग. त्याच्यामुळं हिरवं दाणं आपल्या माला देते त्याच्यामुळे आता लगेच नाही काढायची. पण आठवड्याच्या आतच काढायला चालू करावं लागेल. मी चालली वरी. आई तात्या आलेत आणि हरभऱ्यातल्या ड्रिप आहेत त्या आता पलटी करायच्यात. म्हणजे आपण पूर्व बाजूला टाकली होती पाईपापासून, ते आता पश्चिम बाजूला टाकायची नळी. पक्षी चिमण्या ह्या गवतात इतक्या बसते त्या खायला. आणि रानातनं चाललं की ही गवत अंगावरची कपडे सगळे चिटकून बसते त्या अंगावरच्या कपड्यांना. आणि मी चालली की गट्टू संघ असतो माझ्या पुढं निघाला. माझ्या सगळ्या तुरी आपल्या काढायला आल्या त्या. इकडं हरभरा भिजवून झाला आपला. हे बघा पांढरं पांढरं लगेच पाणी उमटलेलं दिसतंय. तर आता इकडे घेतल्या त्या आपण पायपा. मगापासून आता पायपा सगळ्या घेऊन झाल्या त्या. पण जी ह्याची दिशा आहे का
ही इकडंच आहे ती. आता ह्या पायपा फिरवायच्या त्या आणि ती मला काही नाही जमणार. ही आल्या ते बरोबर वेळेवर आल्या ते. आई चाललेत पाणी आणायला. बाटली ठेवली त्यांनी इथं. पाणी प्यायचंय आता. सगळं भिजलंय आहो. आता याला काहीच कर नका लावा. आता लय पाणी देऊ नका. नाही बंद केलं की आता त्याच्यावरचं. पिवळा पडायला लागला हरभरा. मी तुम्हाला म्हणलं होतं का नाही पाण्याची लगेच गरज नाही. ह्याला हा पिवळा पडायला लागला. ह्याच्यापेक्षा ही चांगला दिसतोय बघा तुम्ही. होय काय? लय झालं ग पाणी आहे. लय झालं ग लय झालं. किती व्हायचं ते बघा. हातरलं का इकडं आणि नळ्या फिरवावं लागतील. आता फिरवायचं यायचं तिकडं नाही तर इकडं जायचं बस इकडं जायचं का तिकडं यायचं. इकडून जावं लागल. असं नुसतं सगळं फिरवलं. माझा डोक्यात तेच विचार होता पण भानगडीत पडायचं नाही. मी म्हणलं होतं ह्या काहीच होत नाही. काय होत नाही हो. पण काय करायचं. काय थोडं ती जुंदळ्याचा कडच आहे का एक पटा राहिलाय. हे मग राहू दे काय एवढं होतंय. नाही पलीकडला आपण ड्रिपरचं आहे का तिकडला गेलंय. बरं या इकडे. नवीन ड्रिप केलेली अर्ध्यात राहिली. पाणी काढू दे तिकडे नळ्यात पाणी आहे. तिकडनं काढून टाका. पाणी मला काढा पाणी नळ्यातलं. दादा म्हणतो हिकडच पायपा फिरवा अशा. सगळ्यात फिरवायचं एकदमच. हा ते फ्रेश वाल खोला की म्हणाव. फ्रेश होल खोला की. ते आट्यावरच आहे ते खोला की दादा. माणसाला आपलं खरं करतो. आई चिडले त्या. आहे अगो लय ग नुकसान केलं कडे तो. काय काय उघड तुझ्याकडे लक्ष दे. तो पिवळा चुटुकी ग पडलाय सगळा हरभरा. बरं झालं तुमचं. होय सकाळ धरण तात्याला डॉन देतोय ताप तिकडे. तात्या चिड ती कसलाय माहित नाही बाई डॉन. आहे ह्याला खऱ्यानेच पाण्याची गरज आहे का पण. आणि आता इकडे बघा आहे ह्याच्यासारखं करायचं नाही त्याला. एक दिवस भिजवायचं. हा नाहीतर उगा इकडे नळ्या कर नका. पिवळा पडून पडला सगळा हरभरा. पण ती एका जागेला ना पाणी लय दिवस दिलं. 2-4 दिवस एकाच जागेला पाणी दिलं आणि दुसऱ्या बाजूला एकच दिवस गरज दिलं. नव्हती फिरवायची नळ्या बरं का. फिरवलं तर एका दिवसासाठी फिरवायला पाहिजे होत्या. ही काय झालंय असं पट्ट्या दिसत ते आपल्याला. मला नाही जमत. मला नाही जमायचं उगाच पाईप फिरवा. आज मला काम करायचं होतं ते केलं की म्या. बरं ते नेमकं हाताला पिळ पडतंय हो. लय पाणी झालं ग. पाण्याने हा आता ही एवढंच पाणी दिलेलं दिसतंय पण हे सुद्धा रान गार आहे. ह्याला आता ताजं पाणी दिलंय त्याच्यामुळे ह्याच्यावर उमटलं नाही. हो का गार आहे रान. रानाची गंमत अशी आहे आमच्या. आणि ही जुनं पाणी दिलेलं आहे. ही सुद्धा गारच आहे. ह्याचं सुद्धा तुम्हाला दाखवते. मुटका होते. हो काय इथली माती उचलली आणि मग इथली उचलली. रानाची गणित आमच्या लय अवघड आहे ती बाबा. तात्यांना टेन्शन आलंय. तात्यांना एकदम पायपा फिरतेल्या का म्हणतात ते. पण एकदम फिरवलेल्या सोप्या जातेल्या. पायपा ही फिरवली. आता घराकडे जाऊ गायींचं बघू. आणि हे आंब्याला आता काय हे वर्षी आयतच पाणी झालं लय मोठं. आता ह्याच्यावर तवरच निघेल त्याचा. आता ही महिना आहे डिसेंबर. डिसेंबर शेवट जानेवारी तवर निघतो ह्या भागात. येते काय तू. चला मग